equation of path of projectile and displacement of projectile, or it is also called as equation of trajectory. ट्रॅजेक्टरी का म्हटलं जातं की अशा प्रकारची वस्तू फेकल्यानंतर, एका दगड वर फेकल्यानंतर असा जो मार्ग घेतला जातो, हा जो संपूर्ण मार्ग घेतला जातो याला ट्रॅजेक्टरी असं म्हटलं जातं. आणि या ट्रॅजेक्टरीचं आपल्याला इक्वेशन काढायचं, म्हणजे या पाथचं आपल्याला इक्वेशन डिराईव्ह करायचं. ॲज नो फोर्स ॲक्ट इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन, therefore horizontal component of velocity which is ux is unchanged. So ux remain constant. ux काय होतो तुमचा कॉन्स्टंट राहतो. मग ॲक्सलरेशन म्हणजेच काय ते वेलॉसिटीची डेरिव्हेटिव्ह, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी dux बाय dt, आणि हे कॉन्स्टंट असल्यामुळे याची डेरिव्हेटिव्ह 0 होते आणि ax तुमचा 0 येतो. The acceleration due to gravity acts along the vertical direction. म्हणजे जर वस्तू मी वर फेकली तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन खालच्या दिशेला ॲक्ट होतं, ते खालच्या दिशेला ॲक्ट होतं आहे. म्हणजे हे व्हर्टिकली, ही उभी दिशा झाली, ही हॉरिझॉन्टल झाली. ही व्हर्टिकल लाईन, ही हॉरिझॉन्टल लाईन. वस्तू अशी वर फेकताना हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन याला खाली 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 खेचतं कुठपर्यंत, इथपर्यंत, मॅक्झिमम हाईट जाईपर्यंत. आणि याच्यानंतर हे खाली यायला लागतं, म्हणजे दोघांची दिशा सारखी होते. मग हे खाली आणि दोघांची दिशा सारखी झाल्यामुळं इकडं व्हेलॉसिटी वाढलेली असते, पण इकडं खाली फोर्स लागल्यामुळे व्हेलॉसिटी कमी असते. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट अलॉंग व्हर्टिकल डायरेक्शन, इट्स व्हॅल्यू इज इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मायनस जी. देअरफॉर व्हर्टिकल कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस, म्हणजे ह्या व्हर्टिकल कंपोनंट चेंज होत जातो. ux and uy हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंट ऑफ इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीची वेलॉसिटी, म्हणजे वस्तू इथून फेकत असतानाची त्याला दिलेली सुरुवातीची वेलॉसिटी, ती म्हणजे ux या दिशेला, uy या दिशेला. vx and vy हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फायनल वेलॉसिटी आफ्टर टाईम t, म्हणजे टी कालावधीनंतर वस्तू जर इथं आली, इथपर्यंत टी कालावधीनंतर आली तर याची ही वेलॉसिटी vy, आणि हॉरिझॉन्टल असेल ती म्हणजे vx. फायनल वेलॉसिटी ज्याला आपण म्हणतो ती v ने दाखवतो. ax and ay हॉरिझॉन्टल and vertical component of acceleration according to the kinematical equation. बेसिक इक्वेशन आपण वापरणार आहे s is equal to ut plus 1/2 at square. याच इक्वेशनवरून याचा आपण दोन वेळेला लिहिणार, एक अलॉंग x ॲक्सिस आणि अलॉंग y ॲक्सिस. मग अलॉंग x ॲक्सिसच्या दिशेला जाताना इनिशियल वेलॉसिटी u म्हणजेच काय होती तुमची ux, इनिशियल ॲक्सलरेशन a काय, a म्हणजेच ax, आणि त्याची व्हॅल्यू किती होती 0, कारण की ux कॉन्स्टंट आहे म्हणून ॲक्सलरेशन 0 आहे. डिस्प्लेसमेंट या दिशेला, डिस्प्लेसमेंट तुमच्या x ॲक्सिसच्या दिशेला s इज इक्वल टू sx. या सगळ्या व्हॅल्यू याच्यात टाकल्या, sx इज इक्वल टू ux t प्लस 1/2 ax t स्क्वेअर. ax हा 0 आहे, तो टाकला की ही टर्म 0 झाली, म्हणून sx इज इक्वल टू ux इंटू t, किंवा t हा इकडं नेला, sx डिवाइड बाय ux. पण जर तुम्ही इक्वेशन डायग्रॅम पाहिली, हा अँगल आहे तुमचा थीटा आणि हा झाला तुमचा राईट अँगल ट्रँगल. मग इथून कॉस थीटा लिहिला तर ॲडजस्टंट साईड त्याची व्हॅल्यू ux आणि हायपोटिनस हा u आहे, लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे ux डिवाइड बाय u, म्हणजे कॉस थीटा ux डिवाइड बाय u, हा u इकडं आणला म्हणून ux इज इक्वल टू u कॉस ऑफ थीटा. ही किंमत याच्यात टाकली तर t मिळाला मला sx डिवाइड बाय u कॉस ऑफ थीटा. sxला मी x म्हणतो फक्त, मग मला इक्वेशनला येतं t इज इक्वल टू x डिवाइड बाय u कॉस ऑफ थीटा, नेम ॲज इक्वेशन 1. Similarly, you write the equation along y-axis. y-axisला लिहायचं. मग इनिशियल वेलॉसिटी त्यावेळची uy ही इनिशियल वेलॉसिटी, ॲक्सलरेशन म्हणजेच मायनस जी, कारण की पृथ्वी त्याला खाली ओढते, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट s इज इक्वल टू sy. हे सगळं या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर इक्वेशन होईल sy इज इक्वल टू uy इंटू t प्लस 1/2 ay इंटू t स्क्वेअर. आणि मग sy इज इक्वल टू uy इंटू t प्लस 1/2
ची किंमत -g, सो -g इंटू t² प्लस मायनस मायनस. परत एकदा मी तीच डायग्रॅम वापरली. आता मला साईन लिहायचा होता. साईन लिहिताना समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू म्हणजे ही एवढीच लांबी काय आहे तर ही uy आहे, म्हणजेच ही पण काय असेल तुमची uy. साईन थीटा म्हणजेच uy डिवाइड बाय u. आणि मग त्याच्यावरून u साईन थीटा t या इक्वेशन 1 मध्ये होता माझ्याजवळ. हा t मी इथं घेतला. x डिवाइड बाय u कॉस ऑफ थीटा. या दोन्ही किमती याच्यात टाका, uy ची टाका, t ची टाका, या t ची टाका. सो sy u साइन थीटा x डिवाइड बाय u कॉस ऑफ थीटा माइनस 1/2g इनसाइड ब्रैकेट x डिवाइड बाय u कॉस थीटा होल ब्रैकेट स्क्वायर. साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा, u कैंसल. साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा इज tan थीटा. सो y इज इक्वल टू tan थीटा इंटू x माइनस 1/2g inside bracket x divided by u cos of theta whole bracket square. this equation परत एकदा खाली लिहिलं. it is called as equation of trajectory or equation of path. it looks like to be equation a into x plus b into x square called equation of parabola. याच्यासारखं लागतंय, म्हणजेच इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाइल इज अ पॅराबोलिक पाथ किंवा पॅराबोला. तसं याचं आपल्याला काही गरज नाही, आपल्याला हेच इक्वेशन फक्त महत्त्वाचं होतं. आता हा थीटा जो काय, हा थीटा काढायचा झाला तर मी टॅन थीटा वापरला. टॅन थीटा समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजेच uy डिवाइड बाय ux. किंवा व्हेलॉसिटीच्या फायनल व्हेलॉसिटीच्या भाषेत जरी लिहायचं झालं तर टॅन थीटा vy डिवाइड बाय vx. इनिशियली वर्टिकल कंपोनंट ऑफ वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे काय, इकडून इकडे जाताना हा g याला खाली खाली ओढतोय, म्हणजे याची वेलॉसिटी हळूहळू कमी होत जाते. व्हेन द पार्टिकल रिचेस मॅक्झिमम हाईट वेलॉसिटी इज 0. म्हणजे हा जास्तीत जास्त उंचीवर इथं पोहोचला की इथं वेलॉसिटी vy तुमची 0 होते. आता हा खाली यायला लागला आणि पृथ्वी पण त्याला खाली ओढते. मग तिथून पुढे खाली येताना वेलॉसिटी स्टार्ट इन्क्रीजिंग in a downward direction, but horizontal component ux remain constant or remain same. प्रत्येक वेळेला हा vx तुमचा कॉन्स्टंट राहतो, ज्याला ux असं म्हटलंय, तो बदलत नाही. नेक्स्ट टॉपिक, टाइम ऑफ ascent, टाइम ऑफ descent and time of flight. We have seen that what is a projectile. If object is thrown in upward direction, it move in upward direction, then comes down again on the ground surface. So this is the maximum height attained by the object when it thrown from this point in upward direction. ज्यावेळेला इथून मी वस्तू फेकतो त्यावेळेला ही जास्तीत जास्त उंचीवर इथं पोहोचली आणि इथून परत माघारी जमिनीवर यायला लागले. इथून इथपर्यंत जाताना सो टाइम रिक्वायर्ड टू मूव्ह फ्रॉम ग्राउंड लेवल टू द मॅक्झिमम हाईट. म्हणजे ग्राउंड लेवलपासून मॅक्झिमम हाईटपर्यंत जाण्यासाठी लागलेला टाईम टी इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ ॲसेंट. याला म्हणलं जातं टाईम ऑफ ॲसेंट. मग आता डिसेंट काय, तर मॅक्झिमम हाईटपासून परत ग्राउंडपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागला, टाईम लागला, दॅट इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ डिसेंट. सो टाईम रिक्वायर्ड टू मूव्ह फ्रॉम मॅक्झिमम हाईट टू द ग्राउंड इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ डिसेंट. अँड दिस टोटल टाईम when it thrown from a point and again reach on the surface of a ground, this total time is known as time of flight. म्हणजे इथून वस्तू वर फेकल्यानंतर परत जमिनीवर येईपर्यंत जेवढा कालावधी लागेल त्याला म्हटलं जातं टाइम ऑफ फ्लाइट. जनरली टाइम ऑफ ascent and टाइम ऑफ फ्लाइट्स आर इक्वल. म्हणजे जेवढा वेळ त्याला मॅक्झिमम उंचीवर जायला लागतो
तेवढाच वेळ त्याला खाली यायला लागतो. म्हणजे हे दोन्ही कालावधी सारखे असतात. सो वी फर्स्ट कॅल्क्युलेट टाइम ऑफ ascent and then we calculate time of flight. So time of ascent, the time required to the projectile to reach maximum height is called time of ascent. म्हणजे जमिनीवरून परत जास्तीत जास्त उंचीवर जाण्यासाठी लागलेला कालावधी त्यालाच म्हणतो आपण टाइम ऑफ ascent. We know the equation v is equal to u plus at along y axis at maximum height. म्हणजे जास्तीत जास्त उंचीवर वाय ॲक्सिस म्हणजे काय, याला आपण दोन ॲक्सिस देणार. जमिनीची लेवल जी आहे ते एक्स ॲक्सिस, उंचीवर फेकलं ते म्हणजे वाय ॲक्सिस. आता अलॉंग दिस ॲक्सिस ॲट दिस पॉईंट, या ठिकाणी या पॉईंटजवळ काय म्हटलं, या ठिकाणी या पॉईंटजवळ ॲट दिस मॅक्झिमम हाईट व्हेलॉसिटी इज 0. वस्तूवर फेकल्यावर जास्तीत जास्त उंचीवर गेल्यावर त्याची फायनल व्हेलॉसिटी नेहमी 0 असते. इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू आय, आणि यू आय मागं आपण कॅल्क्युलेट केला होता साइन थीटा इज इक्वल टू यू आय डिवाइड बाय यू, त्याच्यावरून यू आय म्हणजेच यू साइन थीटा. ॲक्सलरेशन वर फेकलं आहे म्हणून ॲक्सलरेशन ए वाय इज -g, हे आपण मागच्या वेळेला घेतलं. टाइम ऑफ ascent म्हणजे त्याला मॅक्झिमम हाईटपर्यंत जाण्यासाठी लागलेला कालावधी तो टी एने मी डिनोट करतो, म्हणजे टाईम टी इज इक्वल टू टी ए. हे सगळं मागच्या इक्वेशनमध्ये टाकतो. मागच्या इक्वेशन म्हणजे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचं. व्हीची किंमत 0, यूची किंमत यू साइन थीटा, एची किंमत -g आणि टीची किंमत टी ए टाइम ऑफ ascent. हे टाकल्यानंतर टी ए कॅल्क्युलेट केला, हा इकडं आणला, पॉझिटिव्ह झाला, जी खाली शिफ्ट केला. सो यू साइन थीटा डिवाइड बाय जी इज अ टाइम ऑफ ascent. तेवढाच तुमचा टाइम ऑफ डिसेंट असतो, म्हणून टाइम ऑफ डिसेंट इज इक्वल टू टाइम ऑफ ascent इज इक्वल टू यू साइन थीटा डिवाइड बाय जी. टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे काय, तर टाइम ऑफ ascent प्लस टाइम ऑफ डिसेंट दोघांची बेरीज म्हणजेच 2TA, याचा दुप्पट होईल, म्हणून टाइम ऑफ फ्लाईट टी इज इक्वल टू यू साइन थीटा डिवाइड बाय जी. हा झाला तुमचा टाइम ऑफ फ्लाईट, म्हणजेच इथून वस्तू निघाल्यावर परत इथपर्यंत येईपर्यंत लागलेला कालावधी. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची ती हाईट, कॉल्ड ॲज हाईट ऑफ प्रोजेक्टाईल. द मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स, व्हर्टिकल म्हणजे काय, हे जे डिस्टन्स असतं त्याला व्हर्टिकल म्हणतो आपण. हे जे मॅक्झिमम झालेलं आहे, इथं कमी आहे, इथं कमी आहे, इथं कमी आहे, इकडं कमी आहे, इकडं कमी आहे, हेच जास्तीत जास्त आहे. द मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स कव्हर्ड बाय द प्रोजेक्टाईल फ्रॉम द ग्राउंड लेवल ड्युरिंग इट्स मोशन इज कॉल्ड ॲज हाईट ऑफ प्रोजेक्टाईल. यासाठी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला वापरला, एस वाय is equal to uyt plus 1/2 AYT². डायरेक्टली वाय ॲक्सिससाठी ते फॉर्म्युला मी इथं लिहिला. बेसिक फॉर्म्युला होता एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT². AY -g असो, जे वर लिहिलं होतं फार झालं इथं लिहितो, बट AY इज इक्वल टू -g, तो टाका. सो SY इज इक्वल टू UYT प्लस 1/2 -g T². टी तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे, यू साइन थीटा डिवाइड बाय जी, जो वर तुम्ही टाइम ऑफ ॲसेंट कॅल्क्युलेट केला होता, कारण इथपर्यंत जाण्यासाठी टाइम ऑफ ॲसेंटच लागला आहे, म्हणून तो टी इथं टाकला, इथंही टाकला, इथंही टाकला आणि इथंही टाकला, दोन्ही ठिकाणी सबस्टिट्यूट केलं. यू वायची किंमत यू साइन थीटा मला माहिती आहे, एस वाय म्हणजे मॅक्झिमम हाईट घ्यायची, ही माझी एस वाय असेल, म्हणजेच एच, ती एचची किंमत इथं टाकली. मग आलं एच इज इक्वल टू यू साइन थीटा डिवाइड बाय जी 1/2 -g यू साइन थीटा डिवाइड बाय जी होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग हे सिम्प्लिफाय केलं, मी सोडवलं तर काय येतं बघा, एच इज इक्वल टू हा यू म्हणजेच काय U² साइन थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा आणि डिवाइड बाय जी, मायनस आता मध्ये घेतो, प्लस मायनस होईल, 1/2 g U² साइन स्क्वेअर थीटा, कारण याचा स्क्वेअर करायचा आहे, खाली जो जी आहे त्याचाही स्क्वेअर करायचा आहे, G². याच्यातला एक जी माझा कॅन्सल झाला,
आणि मग मला आलं यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय जी मायनस हाफ यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय जी. आता यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा कॉमन घ्या आणि तो जर कॉमन घेतला तर मला मिळतं यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय जी इनसाइड ब्रॅकेट 1 मायनस 1 हाफ. एकमधून अर्धा केला की अर्धा शिल्लक राहतो आणि मग हा अर्धा शिल्लक राहतो म्हणून एच येतो माझा. एच इज इक्वल टू यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 2g. दिस इज माय मॅक्झिमम हाईट अटेन बाय दी प्रोजेक्टाईल. ही मॅक्झिमम कधी असेल जर हा साईन थीटा 1 असेल तर. साईन थीटा 1 असेल पण साईन थीटा 1 कधी येतो साईन 90ला 1 येतो. साईन कधी येतो 90. साईन 0 0 असतो साईन 90 1 असतो. म्हणजे थीटाची किंमत किती पाहिजे तुम्हाला 90 पाहिजे. म्हणजे थीटाची किंमत जर 90 असेल म्हणजे सरळ वस्तूवर फेकली तर ती जास्तीत जास्त उंचीवर जाणार आहे. थोडीशी तिरकी फेकली तर जास्तीत जास्त उंचीवर जाणार नाही. आणि मग एच मॅक्झिमम येईल यू स्क्वेअर डिवाइड बाय 2g. या पद्धतीने ही मॅक्झिमम हाईट तुम्हाला मिळाली आणि ही जनरल हाईट जिथे अँगल करून फेकला होता ती मिळाली. ही 90 डिग्री सरळ वस्तूवर फेकल्यानंतरची हाईट.